नमस्कार. मी राजेश मांदाडे, मुक्काम पोस्ट चाचोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ. आणि आज आपण पाहणार आहोत SRT शेती इतकी सोपी का? एकटा माणूस 11 एकर शेती कशी हँडल करू शकते, हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर शेतकरी बंधूंनो, हे आपलं जे क्षेत्र आहे, ह्या 3 एकराचा प्लॉट आहे आणि यालेच लागून 1-2 एकराचा प्लॉट आहे. असं हे 5 एकर क्षेत्र पूर्ण आपण माडी तुरीवर घेतलेलं आहे. तर आपण पूर्ण 11 एकर शेती आहे आपल्याकडे. तर आपण 11 एकरामध्ये आपण प्लॉट अलग अलग केले, कारण आपण 11 एकर जर कपाशी केली असती तर आपल्याला एकट्याला ही कपाशी आगुटली नसती. कारण तणनाशक आणि वरचा फवारा, खालचा फवारा असं करत आपल्याला माणूस, बाई किंवा रोजदार आपल्याला सांगायला लागलं असतं. तर आपण यामध्ये प्लॉट पाडून शेतकरी बंधूंनो काय केलं, तर यामध्ये आपण 5 एकर पूर्ण माडी तूर घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण 3 एकर माडी कपाशी घेतलेली आहे. आणि पुन्हा 3 एकरामध्ये आपण तूर आणि कपाशी असं घेतलेलं आहे. म्हणजे आपण हे 3 प्रकारे शेती आपण केलेली आहे. आणि आपण हे पूर्ण शेती एकटाच माणूस पूर्ण हँडल करत आहोत. तर या शेतीमध्ये सुरुवातीपासून आता आपण जे कसं केलं नियोजन याची आपण माहिती सांगणार आहोत. तर आपली उन्हाळी पूर्ण ट्रॅक्टरनं झाली आणि त्यानंतर आपण ट्रॅक्टरनं बेड फाडले. आणि बेड फाडल्यानंतर आपण टोकन मशीननं, तर टोकन मशीननं मला एवढं क्षेत्र टोपल्याला 3 दिवस लागले. तर शेतकरी बंधूंनो, यावर्षी पाऊस लेटच होता आणि टोकन यंत्रानं आपल्याला पूर्ण टोकन करायची होती. तर पाणी आल्यावर एवढं टोकन उरकणार नाही किंवा त्या मशीनला मग मशीन चालत नाही. त्यामुळे आपण काय केलं, पूर्ण आपण जे पेरणी आहे धूर पेरणी म्हणजे पूर्ण आपण उगाडीमध्ये करून टाकली. आणि त्यानंतर पाऊस आल्यावर पावसानं पूर्ण एका दमानं पूर्ण आपली तूर आणि कपाशी ही वापून आली. त्यानंतर आपण जे खताचं नियोजन आहे हे सुद्धा आपण टोकन यंत्रानंच केलं. आणि टोकन यंत्रानं केल्यानंतर खत, त्यानंतर प्रश्न आला तो आपला तणनाशकाचा. तर त्यानंतर आपण यावर जे उगवण पूर्व तणनाशक आहे, म्हणजे आपण उगवण पूर्व तणनाशक काहीच नाही मारलं. पूर्ण जे तूर आणि पराठी ही निघल्यावरचं जे तणनाशक आहे, उगवल्यानंतर तणनाशक, याचा पूर्ण आपण वावरामध्ये वापर केला. आणि त्यानंतर मग आपल्याला ते मारासाठी आपल्याला 4 ते 5 दिवस लागले. त्यानंतर आपण मग तिथून 12 ते 13 दिवसाची कपाशी असतानाच आपण ते उगवण नंतरचे तणनाशक मारले. आणि लगेच तिथून 10 ते 12 दिवसानं कचरा पूर्ण खाली गेला. आणि अजून न वेळ गमावता आपण आपलं राऊंडअपचा फवारा चालू केला. तर राऊंडअपचा फवारा चालू करण्याकरता पाऊस गेलेला होता. तर मला असं वाटलं की आपण जर एकाच वेळी जर पूर्ण वाट बघतो म्हणलं, तर एवढा आपल्या 10 एकराचा फेर एकट्याला म्हणलं तर आपल्याला 10 ते 12 दिवस लागणार होते. कारण 10-12 पंप एक दिवस मारणे म्हणजे एका एकराच्या वरचं क्षेत्र तणनाशकाचं मारणं काही होत नाही. तर मग शेतकरी बंधूंनो, आपण काय केलं, तर त्या उगाडीमध्येच आपण समोर स्प्रिंकर आणि त्याच्या मागून आपण रोजचे 10 पंप या प्रकारे असं नियोजन केलं. 2-3 दिवस मारल्यानंतर पाऊस झाला. आणि पाऊस झाल्यानंतर पुन्हा मग पूर्ण बाकीचं जे क्षेत्र होतं ते क्षेत्र आपण पूर्ण कव्हर केलं. तर त्यासाठी आपल्याला 10 ते 12 दिवस लागले. आणि आज आपण आता पाहता आपला 2 दिवस झाले, आपला जे तणनाशकाची फवारणी आहे ते पूर्ण झालेली आहे. आणि त्यानंतर आपण याच्यावर आता कपाशीचा वरचा फवारा घेतला, त्यासाठी आपल्याला 1 दिवस लागला. आणि काल पूर्ण आपले हे जी तूर दिसते, या तुरीची आपण कटर मशीननं पूर्ण कटाई केलेली आहे, शेंडा छाटणी केलेली आहे. आणि ह्या तुरीवर आज आपण एक बुरशीनाशक आणि एक अळीनाशक याची फवारणी घेतलेली आहे शेतकरी बंधूंनो. तर आज आपला जो पहिला फेर आहे, म्हणजेच आपलं पहिलं तणनाशक आणि पहिली फवारणी, याचं पूर्ण नियोजन आपण आतापर्यंत केलेलं आहे. तर आता मला असं वाटते की आतापर्यंत जसं आपलं भागलं एकट्यानं, याच्यानंतर सुद्धा आता भागणारच आहे. कारण हा जो पहिला फेर असतो हाच एक तणनाशकाचा म्हणजे कचऱ्याचा मोठा येत असतो. यानंतरचा कचरा वापणारा पतला असते आणि लहान असते. आणि आपण आता वेळ न दवडता आता ह्या लहान जे जमते मधाचा हिरवा पडलेला आहे, याच्यावर आपण ताबडतोब आपण आता
तणनाशक पुन्हा चालू करणार आहोत. म्हणजे आपण रोजदाराचं काम नाही पडत आणि आपण झोको 5-6 पंप ते रोज मारले तरी आपला ह्या 10-12 एकराचा फेर बिलकुल आरामशीर चालला जाते. तर शेतकरी बंधूंनो, ह्या 11 एकरामध्ये आजपर्यंत आपण एकही फवारणीसाठी रोजदार किंवा दुसऱ्या कामासाठी रोजदार हा सुद्धा नाही वापरलेला आहे. आणि जे आपण निंदण्यासाठी किंवा टोबण्यासाठी किंवा काडी कचरा वेचण्यासाठी ज्या बाया म्हणतो त्या बाया सुद्धा आपण सांगलेल्या नाही आहे. तर SRT मुळे ह्या वर्षी आपल्याला एवढा फायदा झालेला आहे. आणि दरवर्षी आपलं जे क्षेत्र जे आहे आपलं डवरणीचं, त्यामध्ये आपल्याला रोजदार सांगावंच लागेल, कारण आपल्याला 4-5 दिवस डवरणी लागे. तर त्यामध्ये आपण डवरत असताना फवारा येऊन जाय किंवा तणनाशक मारायचं येऊन जाय, त्यामध्ये मग आपल्याला फवारणीसाठी दरवर्षी रोजदार टाकावेच लागे. आणि ह्यावर्षी असं आहे का 10-12 दिवस आपण फवारणी केली का आपण मोकळं आराम आहे. त्याच्यात 4-5 दिवस आपण मधात इकडे तिकडे जाऊन येऊ शकतो, कोणचे कामं करू शकतो. पण डवरणनी जे आपलं पारंपरिक मंदिर आहे साऱ्याचं, यामध्ये आपल्याला वेळ अजिबात भेटे नाही आणि खर्च सुद्धा आपला मजुराचा म्हणजे ना आपल्याला रोजदारही सांगा लागे आणि मजुरीनं बाया पण सांगा लागे. तो दोन्ही खर्च कव्हर झाला. आणि आज तुम्ही मालाची कंडिशन पाहू शकता, दरवर्षीपेक्षा कितीतरी पटीनं चांगली आहे. आणि या शेतीमध्ये आपल्याला वेळ आणि पुरसद असं हे नियोजन शेतकरी बंधूंनो मी स्वतः एकट्याने ह्या 11 एकराचं नियोजन केलेलं आहे. तरी आपण भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.